श्रोतेहो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं स्वागत करते. श्रोतेहो, जून महिन्याची 10 तारीख उजाडली आहे आणि जून महिना म्हटलं की सगळ्यांना पावसाबरोबरच आठवण येते ती शाळेच्या घंटेची, शाळेतल्या नव्या पुस्तकांची, नव्या वर्गाची. शालेय विद्यार्थी तर या नव्या नवलाईमध्ये हरखून जातातच, पण आपल्यासारख्या थोरामोठ्यांनाही ही नवी पुस्तकं, त्यांचा विशिष्ट वास आणि ते रम्य दिवस आजही आठवतात. आणि शाळेची पुस्तकं म्हटलं की आपल्याला आठवण होते ती बालभारतीची. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळानं नुकतीच 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगानं या पुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर ही पुस्तकं नेमकी कशी आहेत, त्यामागे बालभारतीचा काय विचार आहे, या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक मॅडम आल्या आहेत. अनुराधाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. अनुराधाताई, राज्य शिक्षण मंडळाच्या 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तकं नुकतीच सादर करण्यात आली आहेत. या वर्षीच्या या पुस्तकांचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? मुळातच ही जी पुस्तकं आलेली आहे ती एनईपीवर आधारित आहे. नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आलेलं आहे, त्या अनुषंगानं ही पुस्तकं ही विकसित करण्यात आलेली आहेत. मुळात एका वर्षी 4 इयत्तांची पुस्तकं येणं हेच खरं तर बालभारतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. का बालभारतीचं आपल्याला माहिती आहे की हीरक महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे गेल्या 60 वर्षापासून बालभारती हे पाठ्यपुस्तक तयार करण्याचं काम करते, परंतु गेल्या 60 वर्षात एका वर्षी कधीही 4 इयत्तांची पुस्तकं आणलेली नाहीयेत. यावर्षी आपली 10 माध्यमातली 4 इयत्तांची पुस्तकं आलेली आहेत. पुस्तकाचं जर कंटेंट बघितला तर तो वैशिष्ट्यपूर्ण आहेच आहे. मुळात पुस्तकाचं स्वरूप सुद्धा हे आपण जर बघितलं, बाह्यरूप आणि अंतरूप असं आपण जे म्हणतो, तर त्या दोन्हीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा समावेश आपण केलेला आहे. विशेष म्हणजे आपला जो पाठ्यपुस्तकाचा आशय ज्या पानांवर छापला जातो त्या पानांवर वॉटरमार्क असतो. म्हणजे एखादं पुस्तक बाजारात दुय्यम आहे का ओरिजिनल आहे हे जर बघायचं असेल तर ते पाठ्यपुस्तक जर असं लाईटमध्ये धरलं आपल्याला तर हलकासा एक वॉटरमार्क दिसून येतो. तर ते म्हणजे एक या माध्यमातून मला सगळ्यांना असं आवाहन करावं वाटेल की तुम्ही जर पुस्तकं बघितली तर ओरिजिनल पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर एक तुम्हाला सहजपणे सगळ्यांना बघता येईल की जर आमचा कागद बघितला तर त्या कागदावरती वॉटरमार्क हा आहे. त्यावेळेला जर आपण नवीन शिक्षण धोरणामध्ये जर बघितलं, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये बघितलं, अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता यांना खूप महत्वाचं स्थान असं दिलेलं आहे. लर्निंग आउटकम म्हणजे त्याला अध्ययन निष्पत्ती काय आहेत आणि त्या पाठातल्या पुस्तकातून किंवा पुस्तकातल्या कुठल्या पृष्ठावरनं कोणती अध्ययन निष्पत्ती आपल्याला साध्य करता येणार आहे याचा तक्ता आम्ही प्राधान्यानं दिलेला आहे. म्हणजे शिक्षकांसाठी हे अत्यंत मार्गदर्शक आहेत. म्हणजे शिक्षकांना असं या आकाशवाणीच्या माध्यमातून एक आव्हान असं असेल की त्यांनी पाठ्यपुस्तक हाताळताना प्रथम जे ते तक्ते दिलेले आहेत, अध्ययन निष्पत्तीचे तक्ते आणि पृष्ठ क्रमांकाची परस्पर जोडणी केलेले जे तक्ते आहेत त्याचा प्रथम अभ्यास करावा. म्हणजे त्यांना लक्षात येईल की या वर्षाच्या सुरुवातीलाच की माझा समोरचा विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये कोणकोणती क्षमता ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या कोणकोणत्या मला विकसित करायच्या आहेत आणि मी त्या कशा कशा पद्धतीने करू शकतो ते मॅपिंग आपण दिलेले आहेत. शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे सूचनाही पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तसंच काही पाठ्यपुस्तकांमध्ये तर प्रत्येक उपक्रमानंतर, धड्यानंतर, पाठानंतर, कवितेनंतर अशा चौकटी दिलेल्या आहेत की ज्या चौकटीमध्ये त्या शिक्षकांनी तो संबंधित पाठ शिकवताना किंवा ती कविता शिकवताना त्यांनी काय करणं अपेक्षित आहे या सूचनांचा सुद्धा तिथे समावेश केलेला आहे. आणि या पुस्तकांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मला हे सांगताना खूप आनंद होतोय की राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण या पद्धतीचा एक उपक्रम झालेला नाहीये. तो आपण बालभारतीनं थोडासा प्रायोगिक तत्वावर आपण केलेला आहे. तो म्हणजे एक आपण सांकेतिक भाषा वापरा म्हणून त्याचं एक बोधचिन्ह आहे. ते बोधचिन्ह आपण आपल्या पुस्तकामध्ये घातलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं शिक्षकांना सूचना दिलेली आहे की तुमच्या वर्गात वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतील, त्याच्यात काही मध्ये दिव्यांग विद्यार्थी असू शकतात की ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू शकणार नाहीत, काही अध्ययन अक्षम असतील, काही मुलं त्यांना आपलं हिअरिंग इम्पेअर्ड असेल की त्याचा भाषेचा विकास झालेला नसेल, अशी मुलं सर्वसामान्य मुलाप्रमाणे बोलू शकणार नाहीत. काही मुलं ब्लाइंड असतील, ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतील, तर आम्हाला सांगायचं की हे बोधचिन्ह म्हणजे केवळ हिअरिंग इम्पेअर्ड मुलांसाठीच नाहीये, तर तुमच्या समोर असणारं जे बालक आहे ते ज्या पद्धतीनं व्यक्त होऊ इच्छित आहे त्या पद्धतीनं त्याला व्यक्त होण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून द्या. असं कुठेही होऊ नये की ह्याला थोडासा काहीतरी भावनिक, इमोशनल किंवा थोडासा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे म्हणून हे मूल व्यक्त होऊ शकणार नाही. तर प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या पद्धतीनं व्यक्त होत असते. तर आपला विद्यार्थी सुद्धा व्यक्ती आहे आणि म्हणूनच त्याला ऍज अ व्यक्ती म्हणून कन्सिडर करत असताना आपल्याला त्याचा व्यक्त होण्याच्या पद्धती लक्षात घेऊन त्याला व्यक्त होण्याची संधी द्यायची. तर हा एक नवीन प्रयोग आपण केलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की कुठल्या राज्यामध्ये किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा असा लोगोचा वापर केलेला नाहीये. म्हणजे दिव्यांग मुलांच्या बाबतीत हे आमचं थोडंसं पुस्तक एक युनिव्हर्सल करण्याची एक पहिली पायरी म्हणायला हरकत नाही. तर या पद्धतीनं अनेक वैशिष्ट्य आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत.
अनुराधाताई, तुम्ही आता जो शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर अनेक माहिती किंवा छोट्या चौकटी या पुस्तकात आहेत असं म्हणाल, मुलांना आपलंसं वाटेल किंवा मुलांची कुतूहल असेल, उत्सुकता असेल ती जागृत व्हावी यासाठी पण बरेच छोट्या छोट्या गोष्टी, याच्यात स्वरचिन्ह असतील, चित्रकथा असतील, असे काही प्रयोग नवीन या वर्षी तुम्ही केले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मुलांसाठीच पुस्तक आपण बहुतांशी केलं जातं हो. आणि पुस्तक आकर्षित असेल तरच मुलं ते हातात घेतील. बरोबर. त्यामुळे मुळातच चित्रांच्या बाबतीत बोलायला लागेल की यावर्षीची जर पुस्तकं बघितली तर ती अतिशय उत्कृष्ट चित्र अशी काढलेली आहेत. आपल्या बालभारतीच्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आपली जी चित्र आहेत ती प्रत्यक्ष चित्रकारांनी काढून घेतलेली असतात. आपण कुठल्याही ओपन साईटवरनं किंवा एआय बेस आपली चित्र नाहीये, तर आपला जो काही आशय होतो त्या आशयाला अनुसरून अशी चित्र आपण आपल्या चित्रकारांकडनं काढून घेतलेली असतात. असे बरेचसे चित्रकारही बालभारतीशी जोडले गेलेले आहेत. त्या चित्रकारांनी काढलेली ही चित्र आहेत, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष जे फोटो आहेत, छायाचित्र आहेत, त्यांचा वापर आपण केलेला आहे की जे प्रत्यक्ष फोटो कोणीतरी काढून आणलेले आहेत आणि ते फोटो बालभारतीला दिलेले आहेत. तर त्या फोटोंचाही वापर आपण तिथं केलेला आहे. ही चित्र ही अत्यंत सुबक, आकर्षक आणि जिवंत अशी आहेत आणि प्रसंगाला अनुसरून आहेत. म्हणजे तो आशय बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना त्या चित्रांमधून सुद्धा त्यांना कळण्यासाठी तो उपयुक्त होणार आहे. म्हणजे ज्या मुलांना अजून वाचता येत नाही किंवा वाचन क्षमता त्यांच्यामध्ये आहे तर बरंचसं चित्र निरीक्षण करून सुद्धा त्यांना थोडंसं कळू शकेल की इथं काय म्हणायचं आहे. असा चित्रांचा वापर आपण मोठ्या प्रमाणात केला आहे. अजून एक आहे की आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये IKS म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली जी आहे त्याचा वापर करा म्हणून सांगितलंय किंवा विद्यार्थ्यांना त्याची माहिती देणं हे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. तर या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे तर वेगळ्या चौकटी दिलेल्या आहेत की त्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त अशा आहेत. आता परिसर अभ्यासामध्ये काही वेळेला आहाराची माहिती दिलेली आहे तर तिथं आपले षड्रस काय आहेत आयुर्वेदानं सांगितलेले तर त्या षड्रसांची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपली भारतीय ज्ञान परंपरा ही आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिथं शून्याचा उल्लेख आहे किंवा अवकाशाचा आहे तर तिथं आपले जे काही पूर्वीचे जे थोर होऊन गेलेले आहेत, आपल्याला ज्यांनी भरपूर ज्ञान दिले, म्हणजे शून्याचा शोध हा भारतामध्ये लागला आहे. वराह मिहिर सारख्या अवकाशाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती होत्या, त्यांची ओळख तिथंही आपण विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा चौकटींचाही समावेश आपण या पुस्तकांमध्ये केलेला आहे की निश्चितपणे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक काय आहे या विषयाबद्दल किंवा माझ्याकडे पूर्वी याचं काय ज्ञान होतं हे सुद्धा त्यांना थोडासा अंदाज येणार आहे. वा, अनुराधाताई, तुम्ही अनेक ठिकाणी जिथे मुलाखती दिल्यात किंवा माध्यमांमधनं पण तुमचा एक कोट नेहमी आम्ही ऐकलाय की CBSE पेक्षाही ही पुस्तकं चांगली आहेत किंवा हायटेक पुस्तकं आहेत असं म्हणतो आपण, त्याबद्दल काय सांगाल? आत्ताच आपण असं बघितलं की हे पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या बाबींचा समावेश केला आहे. तर तसंच पहिल्या पानांवरती आम्ही QR कोडचा समावेश केलेला आहे आणि पुढे जाऊन असं प्रस्तावित आमचं आहे की या QR कोडमध्ये आम्हाला आमच्याकडे सर्व्हरची सोय आहे, आमचं स्वतःचं E-स्टुडिओ आहे, तर कंटेंट तयार करून त्या विद्यार्थ्यांना तो कंटेंट त्या QR कोडच्या माध्यमांपर्यंत पोहोचवणं. मग बरेचसे त्याच्यामध्ये काही व्हिडिओज असतील, कंटेंट असेल, काही अॅनिमेशन असेल किंवा पुढे जाऊन असं आहे काही संस्थांनी तयार केलेलं मटेरियल असेल त्यांनी जर MOU केला आमच्याकडे किंवा काही युट्यूबवर आपल्याला फ्रीलान्सिंग करणारे काही असतील आणि त्यांनी येऊन जर समोर सांगितलं की बाबा हा माझा कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, तो जर योग्य असेल तर तो कंटेंट आम्हाला तिथं देता येईल. म्हणजे थोडंसं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती कशी पोहोचवता येईल असाही विचार आपण त्या दृष्टीनं केलेला आहे. आताच आमचं असंही डिस्कशन झालंय की पाठ्यपुस्तक कसं हाताळावं हे खूप महत्वाची बाब आहे. पाठ्यपुस्तक हे काय आहे तर साधन आहे आणि ते जर योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं तर आपलं उद्दिष्ट साध्य होणार आहे. तर आजच आम्ही असं डिसाईड केलेलं की बालभारतीचे जे काही म्हणजे विशेष अधिकारी आणि जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी प्रत्यक्ष पुस्तक लिहिलेले आहे त्यांचं थोडासा एक व्हिडिओ करायचे किंवा पॅनल डिस्कशन त्यांचं रेकॉर्ड करायचं की बाबा हे पुस्तक हाताळताना शिक्षकांनी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे, काय काय बघायला पाहिजे, कशा पद्धतीनं तिथले उपक्रम राबवायला पाहिजेत ह्याचे साधारणपणे 5 ते 7 मिनिटाचे व्हिडिओज आम्ही तयार करणार आहेत. प्राधान्याने हे व्हिडिओज आम्ही त्या QR कोडला जोडणार आहोत. म्हणजे प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला आपलं पाठ्यपुस्तक हाताळताना जर तो त्यांना व्हिडिओ बघितला तर निदान माझ्या हातात असलेलं हे त्या विषयाचं साधन आहे, त्या विषयाचं जे पुस्तक आहे ते कसं वापरायचंय ह्याचं सहजगत्या त्याला नॉलेज मिळणार आहे. अशा पद्धतीने या QR कोडचा अधिकाधिक माहिती, अधिकाधिक कंटेंट देण्यासाठी आम्ही त्याचा वापर करणार आहोत. आणखीन एक या पुस्तकांचं वैशिष्ट्य जे लक्षात आलंय तिथे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी किंवा गुड टच बॅड टच असेल किंवा इतर काही हेल्पलाईन्स असतील तर या हेल्पलाईन सुद्धा या पुस्तकांमध्ये दिल्या. त्याच्या मागे काय विचार होता? मुळात काय आहे गुड टच आणि बॅड टच ह्या गोष्टी तर विशेषतः असं आलेलं आहे की त्या कंटेंटमध्येच आलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना स्पर्शाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो माझ्यासाठी सुरक्षित आहे का नाही ह्याची जाण विद्यार्थ्याला एक येणं गरजेचं असतं. खरोखर माझ्यासाठी चांगलं आहे का, इथं भीतीदायक वातावरण आहे, हे विद्यार्थ्याला व्यवस्थित म्हणजे खात्रीशीरपणे त्याला कळावं याच्यासाठी अशा पद्धतीचा आशयाचं समाविष्ट केलेला आहे. आणि असं काही झालंच तर मला वाटतं सेंट्रलच्या आपल्या ज्या ई बॉक्स म्हणून जे पॉक्सोच्या अंतर्गत केलेलं आहे त्याचाही हेल्पलाईन
नंबर आम्ही दिलेला आहे. तसंच काही वेळेला काय होतं, फक्त लैंगिक या बाबतीतच विद्यार्थ्याला ताणतणाव येतो असं नाही, तर बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी असतात की त्याच्या समायोजनाला त्याला अडचणी असतात, किंवा इमोशनल किंवा सायकोलॉजिकल काही इश्यूज असू शकतात, काही ब्लॉकेजेस असू शकतात की जो सगळ्यांशी शेअर नाही करू शकत, तो कुणाशी बोलावं हे त्याला कळत नाही. अशा वेळेला आपल्याला चाइल्डलाईनचे हेल्पचे नंबर जे आहेत, किंवा जिथं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं किंवा समुपदेशन केलं जातं, असे जे नंबर आहेत ते सुद्धा आम्ही सगळ्या पाठ्यपुस्तकामध्ये छापलेले आहेत. म्हणजे ज्या मुलांच्या हातात मोबाईल आहे किंवा फोन करू शकतात, आणि जर विद्यार्थ्यांना वाटलं मला गरज आहे कुणाशी तरी बोलण्याची, कुणाला तरी काहीतरी सांगायची, तर निश्चितपणे कुणाला सांगावं ह्याच्यासाठी ते जे हेल्पलाईन नंबर आहेत ते सगळे आम्ही पाठ्यपुस्तकामध्ये छापलेले आहेत. म्हणजे मुलांसाठी काम करणारे भरपूर जण आहेत, परंतु मुलांशी आणि त्यांची जोडणी होणं गरजेचं आहे. तर हा दुवा होण्याचं काम बालभारतीनं केलेलं आहे असं मला वाटतंय. कारण का पाठ्यपुस्तक हे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जाणार आहे, आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात त्याच्यासाठी आवश्यक असणारे नंबर हे त्याच्याकडे सेव्ह असणार आहेत, त्याला माहिती असणार आहेत. खरंच खूपच छान प्रयत्न या निमित्ताने झालाय असं म्हणता येईल. अनुराधाताई, लहान मूल जेव्हा शिकतं तेव्हा तो स्वतः, त्याची शाळा, त्याचे शिक्षक याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे पालक. तर या पालकांना तुम्ही या निमित्तानं काय सूचना द्याल किंवा काय आवाहन कराल? मुळात जसं आम्ही आता म्हणलं की शिक्षकांनी त्या सूचना वाचाव्यात, किंवा शिक्षकांनी अध्ययन निष्पत्ती बघाव्यात आणि कुठल्या पृष्ठावर काय आपल्याला साध्य करता येणार आहे, तर मला वाटतं की पालक म्हणून पण शिक्षकाच्या भूमिकेत जायला काही हरकत नाही. प्रत्येक पालकांनी सुद्धा हे वाचावं की माझ्या मुलाला या वर्षी या पुस्तकातनं काय शिकायचं आहे आणि ते कसं शिकता येईल. हे सहजपणे तिथं मांडलेलं आहे. ज्याला लिहिता वाचता येते, कळण्यासारखं आहे, तर त्या पालकांना सहज हे पाठ्यपुस्तक वाचूनही आपल्या मुलांना मार्गदर्शन करता येणार आहे. त्यामुळे ते सहजपणे करू शकतात की प्रत्येक पाठातनं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्या पाठाचं, हे जर त्यांनी मॅप केलेला तक्ता बघितला तर लक्षात येईल की अरे ह्याच्यातनं जे बघितलेलं आहे ते काय. आणि काही काही उपक्रम वगैरे तर आमचे इतके छान आहेत की मला वाटतं की मुलांबरोबर पालक सुद्धा त्याची मजा घेतील. कारण का बऱ्याच ठिकाणी मुलांना काही गोष्टींचं निरीक्षण करा सांगितलेलं आहे, तुमच्या अवतीभोवती ह्या असणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत त्याची यादी करून आणा सांगितलेलं आहे, किंवा संवाद साधायला सांगितले विद्यार्थ्यांशी. तर ह्या संवादामध्ये सुद्धा त्यांनी आपलं काम थोडंसं बाजूला ठेवून जिथं जिथं मुलं काही बोलणार आहेत तर त्यांच्याशी संवाद साधावा. म्हणजे त्यांना पण ते पुस्तक आपलं असं वाटेल, मुलालाही असं वाटेल की हे पुस्तक माझ्याबरोबर सगळ्यांना आवडते, आणि त्यामुळे ते पुस्तक तो शिकण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील. जसं मी योगाशी म्हणलं, मुलं ही आपली आहेत सगळ्यांचीच, भले कुठलाही असो, गडचिरोलीचा असो तर सिंधुदुर्गचा असो, तो मूल माझं पण आहे आणि आपलं पण आहे. ते महाराष्ट्राचं नागरिक आहे, भारताचं नागरिक आहे, आणि ह्यांच्यासाठीच आपण एक पहिलं पाऊल म्हणून ही सगळी पुस्तकं दिलेली आहेत. आणि सुरुवातीला मी सांगितलं की बालभारतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण 4 इयत्तांची पुस्तकं केली, आणि यात तिसरीचा जर हा भूगोल बघितला तर तो जिल्हा भूगोल आहे. आपले 36 जिल्हे इंटू 10 भाषा, एवढी टायटल्स, म्हणजे 300च्या वर 350च्या आसपास जवळजवळ पुस्तकं आम्ही तयार केलेली आहेत यावर्षी. आणि आम्ही काम करणारे शेवटी माणूसच आहोत. तर एक 7-8 महिन्यात एवढी सगळी पुस्तकं तयार करणं, त्याचं डीटीपी करणं, त्याचं प्रिंटिंग करणं, वितरण करणं, मुलांपर्यंत पोहोचवणं, त्यातली चित्र काढून घेणं, आणि असंख्य वेळा त्या पुस्तकांचं परीक्षण होणं, या असंख्य पायऱ्यांमधनं ही पुस्तकं तयार झालेली आहेत. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी आमच्याकडून जर त्रुटी राहिली असेल तर आमची अशी विनंती आहे की मुलांच्या भावविश्वाला कुठे धक्का लागणार नाही, काही चुकीची माहिती जाणार नाही, आणि असं करू नये म्हणून आम्ही त्याची काळजी घेतलेलीच आहे. परंतु दुर्दैवानं कुठेतरी एखादी छोटीशी त्रुटी राहू शकते, मानवाकडनं राहू शकते. जर अशी कुठेही त्रुटी आढळली तर डायरेक्ट तुम्ही बालभारतीला संपर्क साधावा. निश्चितपणे आम्ही आमच्या तज्ञांच्या समितीसमोर येणाऱ्या सूचनांचं वाचन करू, त्याच्यावर चर्चा करू, आणि जर एखादी सूचना योग्य वाटली आम्हाला तर निश्चितपणे पुढच्या पुस्तकांमध्ये तो बदल झालेला पालकांना बघायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही या बाबतीत ओपन एंडेड आहोत की आमची पुस्तकं ही आहेत, परंतु ह्याच्यात अजून कोणाला व्हॅल्यू एडिशन करायची असेल तर निश्चितपणे बालभारती त्याचं स्वागतच करेल. तर मला वाटतं की आपल्याला टीका करणं खूप सोपं असतं, परंतु व्हॅल्यू एडिशन करणं हे खूप अवघड असतं. तर नेमकेपणानं आम्ही पुस्तकं केलेली आहेत, ही अजून प्रोग्रेसिव्ह आहेत, अजून आपल्याला ती जास्तीत जास्त चांगले करता येण्यासाठी येणाऱ्या सूचनांचं आम्ही स्वागतच करू. तर अशा काही कोणाला सूचना द्यायच्या असतील, काही त्रुटी दाखवून द्यायच्या असेल तर निश्चितपणे त्यांनी बालभारतीशी संपर्क साधावा. आम्ही त्या आमच्या परीनं दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करू. अनुराधाताई, आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बालभारतीच्या नवीन पुस्तकांबद्दल आणि एकूणच नवीन शैक्षणिक धोरण असेल किंवा मुलांची समज, जिज्ञासा, त्यांचं जीवन कौशल्य, एकूणच त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या दृष्टीने बालभारतीने काय काय उपाययोजना केल्यात, अत्याधुनिक काळाशी सुसंगत असं पुस्तक करण्याचा प्रयत्न बालभारती करत आहे. तुमच्या सगळ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. तुम्ही आज आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान रंजक माहिती दिलीत. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.